नमस्कार डॉक्टर उमाटे, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. खूप दिवसापासून तुमची अपॉइंटमेंट मिळत नव्हती पॉडकास्टसाठी, आता ती मिळालेली आहे. तर सगळ्यात जास्त सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे मला वाटतं घरोघरी एखादा तरी असा पेशंट असतोच, तो म्हणजे नैराश्य, डिप्रेशन. तर अशी कुठली 3 लक्षणं आहेत की ती जर असतील तर डिप्रेशन हे डायग्नोसिस होऊ शकतं? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या समाजात आणि एकंदरीत जगातही आपण बघितलं तर नैराश्यता, डिप्रेशन हा आजार खूप कॉमन आहे आणि बऱ्याच लोकांना कळत नाही आहे की आजार कधी झाला आहे किंवा मी खरंच डिप्रेशनमध्ये आहे का? त्यामुळे ही जी लक्षणं आपण जे सांगतो आहे की ही असेल तर नक्कीच तुम्हाला डिप्रेशन आहे आणि तुम्ही डॉक्टरांना भेटाच. त्यामध्ये सतत उदास वाटणं, हे फीलिंग जी आहे ही सतत असते 24 तास. म्हणजे तुमच्या आजूबाजूला काही आनंदीचं वातावरण असेल, आनंद जरी गोष्ट झाली असेल तरी त्याचं मला काय, जाऊ द्या, असं जे फीलिंग तुमची सतत 24 तास होत असेल तर हा एक पहिला लक्षण आहे की नक्कीच तुम्ही नैराश्याच्या गर्तेत आहात आणि डिप्रेशनमध्ये आहात. सोबतच हेल्पलेस आणि होपलेस वाटणं, म्हणजे काहीही गोष्टी आजूबाजूला होत असतील त्यात काही मजाच नाही आहे जीवनात, काही चांगलं होणारच नाही आहे, म्हणजे अशा भावना जेव्हा तुमच्या सतत होत असतील तर तेही एक लक्षण आहे की तुम्ही नैराश्यतेकडे, डिप्रेशनमध्ये आहात. आणि तिसरं फार इम्पॉर्टंट महत्त्वाचं लक्षण आहे की जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील तर आयडिएशन हा डिप्रेशनचा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की ते जर सतत विचार येत असतील की मला जगून फायदा नाही आणि मी मेलं पाहिजे, हे वारंवार जर विचार येत असतील तर हे नक्कीच 100% तुम्ही नैराश्याच्या गर्तेत असणार आहेत. हे तिन्ही लक्षणं फार इम्पॉर्टंट आहेत. आता या तिन्ही लक्षणामध्ये एक लक्षण आहे, दुसरं नाही असं नाही होते. सहसा तिन्ही असतात. कधी कधी आयडिएशन्स हे जास्त तीव्रतेने असतात. त्याच्यामुळे ही जर लक्षणं आली इंडिपेंडेंटली तर तुम्ही नक्कीच 100% डिप्रेशनमध्ये आहात आणि लगेच इमिजिएटली डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे, हे समजून चालायचं आहे. आता हे डिप्रेशन म्हणजे जर ही 3 लक्षणं नसतील, पण मग त्याच्या आधी असं काय मानसिकरित्या त्यांना जाणवतं की नाही आता मी एखाद वेळेस डिप्रेशनमध्ये चाललो आहे किंवा चालली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. ते पण ह्यासाठी की हे जे आपण 3 लक्षणे सांगितले ती अगदी सिव्हिअर डिप्रेशनची इंडिकेटर्स अशी होती. प्रत्येकाला सिव्हिअर डिप्रेशन असेल असं नाही आहे, पण माइल्ड मॉडरेट ह्या डिप्रेशन सुरुवात होत असतो किंवा किंबहुना काही काळ अगोदर जेव्हा ह्या प्रोसेसची सुरुवात होते तेव्हा स्ट्रेस, तणाव हे जे आपण दैनंदिन जीवनात बघतो तर तिथून ह्याची सुरुवात होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणजे आता तणाव सगळ्यांच्याच परिचयाचा आहे, म्हणजे 100% आपण मनुष्य आहोत, म्हणजे आपण कधी ना कधी तणावात आहोतच हे नक्की आहे. पण होतं काय की त्या तणावात असताना आपल्याला तणावाची काहीतरी कारणं असतात. विद्यार्थी आहे, मला एक्झाम्स आहेत, एक्झामच्याबद्दल मला तणाव आहे, अरे बापरे कसं होईल, माझा अभ्यास होईल की नाही, मला मार्क्स मिळतील की नाही, अशा काही गोष्टी त्याच्या मनात येत असतात आणि मग ते विचार आल्यामुळे तो अभ्यासाच्या गतीत लागतो. तणाव आहे, तो कार्यरत राहतो. तसंच काम आहे, आपल्याला एखादं काम आहे, ते कामानिमित्त म्हणजे ऑफिसचे आता बरेच लोक आपल्याकडे येतात, टार्गेट्स पूर्ण करायचे आहेत, अरे मला टार्गेट्स करायचं आहे, ओके मग टार्गेट्स करण्यासाठी मला काय करायला लागेल, मग त्यांची ती सतत मनात एक हुरहुर लागते, एक चिंता लागते, कधी त्यांना झोप येत नाही, कधी वेळेवर त्यांचं जेवण होत नाही, अशा काही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टीत बदल होतो ते तणावामुळे. पण जेव्हा ह्या तणाव असताना ह्या गोष्टीत बदल जरी झाला तरी आपण आपलं काम व्यवस्थित करतो. म्हणजे विद्यार्थी अभ्यास करायला लागला, एखाद्या कॉर्पोरेट व्यक्तीला त्याचं टार्गेट करायचं आहे तो करायला लागला. आज सकाळी उठल्यावर माझ्याकडे 10 कामाची लिस्ट आहे, सकाळपासून अरे बापरे होतील की नाही ही चिंता माझ्याकडे आहे, पण ती चिंतेसोबतच मी कार्यरत राहायला लागलो आणि काम पूर्ण केलं. तर ही तणावाची लक्षणं जेव्हा असतात, पण ह्याच्या समोरच्या स्टेजला जाऊन हे तणाव मला येतं पण त्या 10 लिस्टमधले माझे 10 कामं होत नाहीत, अगदी 1-2 होतात. विद्यार्थी अभ्यास करू शकत नाही, कॉर्पोरेट वर्कर त्याचं कामच करू शकत नाही, तेव्हा तो अतितणाव होतो आणि अतितणाव झाल्यानंतर त्याचे शरीरावर दुष्परिणाम व्हायला लागतात. म्हणजे वजन कमी व्हायला लागतो, झोप येत नाही, फोकस कॉन्सन्ट्रेशन होत नाही. तर ही डिप्रेशनमध्ये जाण्याच्या अगोदरची ही काही लक्षणं आहेत आणि ही सततची राहिली
तर मग तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. दुसरी गोष्ट अजून एक अशी महत्त्वाची अशी दिसते की जो काही स्ट्रेस असेल तो स्ट्रेस असताना हे शरीरात आणि विचारात बदल येतात. एकदा तो स्ट्रेस गेला म्हणजे टार्गेट कंप्लीट झालं, यू आर रिलीव्ड. एक्झाम झाली, विद्यार्थी इज फाईन. तर तसं कधी कधी काय होतं की स्ट्रेसचा जो फॅक्टर होता, जे कारण होतं ते जातो, तो नसतो, तरीही तो माणूस तणावात असतो. तरी त्याला सततचं बेचैनी असते, रेस्टलेस असतं, चांगलं वाटत नाही, कामात फोकस होत नाही, उत्साह वाटत नाही, एनर्जी वाटत नाही. ही जर लक्षणे विदाऊट एनी रिझन जर होत असतील तर ही डिप्रेशनची सुरुवात आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.